गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे आणि आता आम्ही पहिल्यांदाच आमच्या गाडीने बाहेर जात आहोत कुठेतरी फिरायला. तर ते कुठे जाणार आहोत, काय आहे हे तुम्हाला कळेल. आणि सध्या तरी विनू ड्राईव्ह करतो आहे, म्हणजे त्याला खूप चांगली येते ड्राईव्ह करता, पण तरी पण आम्ही सेफर साईड म्हणून ड्रायव्हर पण एक हायर केला आहे आजच्या दिवसासाठी. ते पुढे आम्हाला भेटणारच आहे. आणि ऋत्विक मागे बसलाय सध्या. आणि बघूया आपण कुठे जाणार आहोत, काय आहे, तर ते तुम्हाला लवकरच कळेल आजच्या दिवसभराच्या ब्लॉगमध्ये. आणि आता पहिल्यांदाच आम्ही गाडी बाहेर काढली आहे. म्हणजे इंटरनल आम्ही सिटीमध्ये चालवतो, म्हणजे विनू चालवतो, मी अजून स्टार्ट नाही केलंय, पण तो चालवतो बऱ्यापैकी व्यवस्थित, त्याला चालवता येते. फक्त हिल्सला कधी आम्ही चालवली नाही आहे. तर बघूया, आज पहिल्यांदाच जातो आहे बाहेर. तर आजचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे आमच्या गाडीने, तर तो आज बघूया. आणि तुम्ही पण ब्लॉगला एंडपर्यंत बघा की आज कुठे जाणार आहोत, काय आहे ते. तर थोड्या वेळाने आपण परत भेटूया. आणि आता आम्ही निघालो आहोत. हे सेमच आहे. तुम्हाला सोडतो तर आता आम्ही फूड मॉलमध्ये आलो आहोत आणि इथे थोडासा नाश्ता करून घेतो. तर आता आम्ही आलो आहोत आपला महाराष्ट्र इथे बघूया आपल्याला काय मिळतं ते. नाश्ता करण्यासाठी. आणि आता आम्ही इथे ऑर्डर केला आहे मूग भजी आणि वडापाव. तर आता आम्ही पटापट खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला कळेलच की आम्ही कुठे जाणार आहोत ते. तर मी नाश्ता करून घेते आधी. ऋत्विक वडापाव खातोय आणि मी पण नाश्ता करून घेते आता. आणि मग नाश्ता करून झाल्यावर तुम्हाला थोड्या वेळात भेटते. आमचा नाश्ता करून झाला आहे आणि विनू पेट्रोल भरायला गेलाय. तर आता आम्ही तिथे जातो आणि त्यानंतर मग आम्ही नेक्स्ट कुठे जाणार आहोत. नेक्स्ट आम्ही राजमाची पॉइंटला जाणार आहोत. तर आपण तिथे गेल्यावर बघूया. आम्ही पहिल्यांदाच जातो की कसा आहे तो बघायचा आहे आम्हाला. आम्ही कधी गेलो नाही, लोणावळ्याला बऱ्याचदा गेलोय पण खंडाळ्याला नाही गेलो. तर बघूया आपण तिकडे जाऊ. तर फूड मॉलच्या बाजूलाच हा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. इथे आता आम्ही पेट्रोल भरलं आणि आता आम्ही निघालो आहोत. तर विनूला एक्सप्रेस वेला गाडी चालवायची होती, त्यामुळे सध्या विनू गाडी चालवत आहे. कारण की त्याला एक्सपिरियन्स घ्यायचा होता एक्सप्रेस वेला गाडी चालवण्याचा. सो आता तोच सध्या गाडी चालवत आहे. ड्रायव्हर जे आहेत आम्ही हायर केलेत
ते बाजूला त्याला गाईड करायला बसलेले आहेत आणि आजूबाजूचा सुंदर असा नजारा बघत बघत आम्ही आता चाललो आहोत. आणि इथे ऋत्विकचं नेहमीप्रमाणे मोबाईलवरती गेम खेळणं चालू आहे. तर आता आम्ही आलो आहोत खंडाळा लेकला आणि इकडे काही जण फिशिंग करताना दिसतात आहेत. छोटंसंच आहे खंडाळा लेक. इथे एक मंदिर आहे, साती आसरा माता प्रसन्न असं लिहिलंय. इथे एक मंदिर आहे, इथे पार्क आहे. हे आहे खंडाळा लेक. इथे सेल्फी पॉइंट बनवलाय त्यांनी. आय लव्ह खंडाळा लेक. आणि दुपारची वेळ आहे त्यामुळे आम्ही आता बोटिंग इथे पॅडल बोट आहे, पण ऊन खूप आहे त्यामुळे आम्ही बोटिंग नाही करत आहे आता. इथे फन झोन आहे, इथे बरेच ऍक्टिव्हिटी आहेत. त्यानंतर इथे एंट्रीच्या या साईडला इथे एक फाउंटन आहे. आणि या साईडला तुम्हाला एक वॉक करण्यासाठी छोटंसं गार्डन आहे, तिथे तुम्ही वॉक करू शकता. आणि हा फन झोन आहे, गेम झोन, पण आता हा बंद आहे. छान आहे, इथे एक 15-20 मिनिटं तुम्ही स्पेंड करू शकता किंवा मॅक्स टू मॅक्स अर्धा तास स्पेंड करू शकता. एवढं छोटंसंच आहे हे लेक, पण छान आहे. संध्याकाळच्या वेळेला आला तिथे तर छान आहे, इकडे फिरण्यासारखं आहे. आम्ही ॲक्च्युली दुपारी आलो आहोत त्यामुळे आता 11:30 होत आले आहे आणि ऊन खूप असल्यामुळे आम्ही आता बोटिंग करत नाही आहे. फक्त इथे थोडंसं आजूबाजूला फिरतो एक 5-10 मिनिटं आणि त्यानंतर आम्ही निघतो. तर हा आहे खंडाळा लेक. तर इथून बाहेर आल्यानंतर तुम्हाला हे फूड स्टॉल मिळतील. इथे चहा, वडापाव, कांदा भजी, कॉर्न भजी, चीज पकोडा, असं बरंच मॅगी वगैरे बरेच इथे गोष्टी मिळतात. तर आता आमचं फिरून झालं इकडे खंडाळा लेक आणि आता आम्ही निघालो आहोत. राजमाची पार्क आहे तिकडे जायला निघालो आहोत. आता आम्ही गाडीचा वेट करतो. ड्रायव्हर गाडी घेऊन सावलीमध्ये लावायला त्यांनी नेली होती, ते आता येतील, मग आपण निघूया. आणि इकडे गोळेवाले अंकल पण आहे, ते मस्त गरमीच्या दिवसात तुम्ही इथे आलात आता समरमध्ये तर इथे तुम्हाला छान असं थंडगार लिंबू सरबत आणि गोळा पण खायला मिळेल. हे खंडाळा तलावाच्या बाजूलाच आहे. तर आता आपण आलो आहोत, राजमाची गार्डन आहे तिकडे आणि इथे मस्त एक माकड बसलाय, काहीतरी खातोय तो, काकडी. पिल्लू आहे माकडाचं, काकडी खातोय तो. आणि इथे प्ले एरिया आहे मुलांसाठी लहान.
इथे सावलीत बसण्यासाठी जागा आहे, बरीच जण बसली आहेत. आणि इथे लेफ्ट साइडला टॉयलेट्स आहेत. इथून इथे लेफ्ट साइडला टॉयलेट्स आहेत. तर हा राजमाची पॉइंट आहे, राजमाची पॉइंट आहे. पावसाळ्यात तासांची लाईनीच दिसते तुला वॉटरफॉल. आणि हा खालून हा हायवे गेलाय. आणि हा आहे राजमाची पॉइंट. इथे सगळीकडे नेट लावले तसे, जेणेकरून कोणी पुढे जाऊ नये सेफ्टीसाठी. आणि इथे बरेच माकड आहेत. झालं फिरून आणि आता आम्ही निघालो आहोत परत जायला. तर इथे बाहेर पडल्यानंतर तुम्हाला बरेच फूड स्टॉल आहेत. गरमीचे दिवस आहेत, त्या फूड स्टॉल आहेत. बाहेर आल्यानंतर गार्डनच्या बरेच फ्रूट्स आहेत, मका आहे, त्यानंतर गोळा वगैरे आहे, लिंबू सरबत. लिंबू सरबत घेतोय. काय पाहिजे तिला? लिंबू सोडा. हा चालेल. आता आपण जाणार आहोत नारायणी धामला. आणि हे नारायणी धामचंच वॉल आहे, हे जी दिसते बाजूला ती. तर खूप छान असं मंदिर आहे. दरवर्षी आम्ही इथे आल्यानंतर जातोच या मंदिरामध्ये. खूप पीसफुल वाटतं इकडे. तर आता आपण जाऊया त्या मंदिरामध्ये. तिथले पण व्हिडिओज मी घेणार आहे आणि दाखवणार आहे तुम्हाला. खूप सुंदर मंदिर आहे हे. तर आता आपण पोचलो आहोत. आता आपण आलो आहोत नारायणी धाममध्ये, जे लोणावळ्याला आहे. इथून एंट्री आहे. तर आता आपण लोणावळ्याच्या नारायणी धाममध्ये आलो. आणि हे इथे फाउंटन्स आहेत जे बंद आहेत. संध्याकाळचे हे फाउंटन्स चालू असतात. हा मंदिराचा एंट्रन्स आहे. तर आता आपण जाऊया मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर असं वरती कोरीव काम केलेलं दिसेल आणि सुंदर असं इंटेरियर आहे मंदिराचं. त्यानंतर लेफ्ट साईडला सिद्धिविनायक बाप्पा आहे. त्यानंतर मध्ये जे आहे ते मा दुर्गाचं हे जे मा दुर्गाचं मंदिर आहे, मूर्ती आहे. आणि त्यानंतर आहे तिथे मारुती रायाची इथे मूर्ती आहे. तर असे आतलं इंटेरियर खूप सुंदर आहे हे बघा. आणि आज खूप गर्दी होती, आज संडे असल्यामुळे. तर हे मंदिर खूप छान आहे. इथे दुपारच्या वेळेत आम्ही गेलो होतो आणि खूप आम्ही जवळजवळ 15-20 मिनटं इथे बसलो होतो मंदिराच्या समोर, मूर्तीच्या समोर. आणि खूप बरं वाटलं इथे. दरवर्षी आम्ही आल्यानंतर इथे येतोच या मंदिरामध्ये. आणि देवाच्या समोर बसल्यानंतर खूप छान असं शांत, निवांत आणि पीसफुल वाटतं. तर मंदिराचं इंटेरियरसुद्धा खूप सुंदर आहे. तुम्हाला बघायला मिळतच असेल या व्हिडिओतून.
तर जर कोणी विजिट केलं नसेल तर नक्की इथे विजिट करा. त्यानंतर आपण बाहेर आल्यानंतर इथे लेफ्ट साईडला इथे शू रॅक आहे आणि तर या साईडला वॉशरूमला जायला आहे मंदिराच्या लेफ्ट साईडला. आणि आज इकडे लग्न आहे म्हणून हे सजवलं आहे. या साईडला वॉशरूम आहे. तर मंदिराच्या राईट साईडला गौशाळा आहे आणि लेफ्ट साईडला तुम्ही गेलात तर तिकडे तुम्ही पाणी पिण्यासाठी त्यांनी तिथे सोय केलेली आहे आणि शू रॅक आहे ठेवण्यासाठी मंदिराच्या लेफ्ट साईडला. आणि इकडे गौशाळा आहे राईट साईडला. तर ती आपण आता बघूया. एंट्री केल्यानंतर राईट साईडला हे ऑफिस आहे. इथे तुम्ही इन्क्वायरी करू शकता कारण की इथे रूम्स पण अवेलेबल आहेत. आणि हे लेफ्ट साईडला किड्स एरिया आहे. छान असं गार्डन आहे. इथे पण तुम्ही टाईम स्पेंड करू शकता. आणि राईट साईडला पार्किंगसुद्धा आहे. ज्या साईडला तुम्हाला गार्डन दिसते त्याच्या बॅक साईडला पार्किंग पण आहे. तर खूप सुंदर असं मंदिर आहे. नक्की या इकडे आल्यानंतर एकदा तरी. तर आता आम्ही निघालो आहोत आणि बाहेर तुम्हाला इथे बरेच फूड स्टॉल मिळतील जर भूक लागली असेल तर नाश्ता करण्यासाठी वगैरे. तर आज संडे असल्यामुळे खूप गर्दी होती. तर आम्ही आता निघालो आहोत इथून. तर आता आम्ही आलो आहोत मॅप्रो गार्डनला लोणावळ्याच्या. आणि हा इथून एंट्रन्स आहे. तर इथे एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला फलेरो रेंजचं एक सेक्शन आहे जिथे एक आंटी मस्त असं कलेक्ट करत होता चॉकलेट्स आणि एन्जॉय करत होत्या. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला मॅप्रोचे बरेच प्रोडक्ट्स बघायला मिळतील. आणि आज संडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती. आणि इथे टेस्ट करून तुम्हाला जे आवडेल ते प्रोडक्ट इथे विकत घेऊ शकता. तर टेस्ट करण्यासाठी पण खूप गर्दी होती. हे मॉजिटोचं हे पूर्ण जे आहेत बॉटल्स त्या मॉजिटोच्या वेगवेगळ्या फ्लेवर्स आहेत. तर आता आम्ही शॉपिंग केली भरपूर अशी आणि आता आम्ही इथून निघालो आहोत. हे असं आम्ही शॉपिंग केलं आहे मॅप्रो गार्डनमध्ये. 2 पिशव्या भरल्या आहेत. आणि इथे फूड कोर्ट आहे. तर इथे हे वॉटर स्प्रिंकलर आहे बाहेर पडल्यानंतर. आणि इथे फूड कोर्ट आहे, कॅफे आहे. त्यानंतर इथे गार्डन आहे
आता आम्ही जरा गार्डन मध्ये फिरतोय. इथे मस्त असे लोटस आहेत. ते फाउंटन आहे. तर इथे सेल्फी पॉइंट्स आहेत बनवलेले मॅप्रो मध्ये. इथे प्ले एरिया आहे, बेरी बॉल, इथे ग्रॅब अ डक आणि इथे सगळीकडे वॉटर स्प्रिंकलर आहे. तर हे बेरी बॉल खेळायचं असेल तर 1 बॉलला 150 चार्ज आहे आणि 4 बॉल साठी तुम्हाला 500 चार्ज आहे. तर इथे हे फूड कोर्ट आहे, ते एरिया आहे. फ्लॉवर्स आहेत, सगळीकडे प्लांट्स लावलेले आहेत फ्लॉवरचे छान छान. इथे एक शॉप आहे, विअर युअर ओपिनियन, कॉर्ड सेट्स आहेत तिकडे. खूप सुंदर. इथे आम्ही आता मस्त फोटोज काढले. फाउंटन आहे तिथे आणि हे सर्व आतमध्ये गार्डन आहे. इथे वॉशरूम्स आहेत, दिसत आहेत पाठीमध्ये आणि मध्ये मध्ये यांनी वॉटर स्प्रिंकलर लावले आहेत. तर हे खूप छान केलंय. गरमीमध्ये मध्ये मध्ये हे वॉटर स्प्रिंकलर हे होतात अंगावरती जेव्हा पाण्याचे फवारे, तेव्हा छान वाटतं जरा गरमीतून आल्यावर. तर इथे पेंटिंग्स आहेत काही सेल करण्यासाठी. इथे किड्ससाठी बरेच काही सामान मिळतं जे आपण घेऊ शकतो मुलांसाठी. तर इथे छान असं मॅप्रो गार्डन असं लिहिलंय, जे आर्टिफिशियल प्लांट्स असतात त्यांनी वेलींनी. आणि इथे हे बाहेर जायचा रस्ता आहे. तर आता आम्ही निघालो आहोत जायला. आमचं फिरून झालं. तर बऱ्यापैकी शॉपिंग करून झाले, इकडे फिरलो आहे, छान असं टाइम स्पेंड केला. आता आम्ही बाहेर जायला निघालो. तर आता इथून आम्ही जेवायला जाणार आणि त्यानंतर नेक्स्ट फिरायला जाणार. मॅप्रो गार्डनच्या बाहेर आलात तर तुम्हाला इथे हे फूड कोर्ट आहे आणि इथे मगनलाल, लोणावळा चिक्की, त्यानंतर डेट्स आहे इथे एक शॉप, उडपी आहे, मुंबई लोकल, पिझ्झा आहे, असे बरेच ऑप्शन्स आहेत. तर आता आम्ही जेवायला जातो. मेनू उभा इकडे. तर आता आम्ही जेवायला आलोय. आता आम्ही जेवायला आलोय. तवा पुलाव ऑर्डर केलाय आणि पुरी आणि छोले ऑर्डर केलंय. तर आता ते आलंय, तर आता आम्ही जेवून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर याच्यामध्ये तवा पुलाव दिलाय आम्हाला आणि त्याबरोबर सलाड दिलाय कर्डवाला आणि अचार दिलाय, पापड दिलाय आणि यामध्ये छोले आणि पुरी आणि कांदा आणि ते लिंबू दिले. तर आता आम्ही खाऊन घेतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो. तिथे
आता बघूया गाडी कुठे ठेवण्याची, तिकडेच असं बघ. जेवण तसं छान होतं. आता नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे आमचं ट्रॅम्पोलिन पार्क. ऋत्विक साठी जाणार आहोत, है ना ऋत्विक? तर आता आम्ही आलो आहोत बाउन्सिंग ब्रदर या ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये आणि हा त्याचा एंट्रन्स आहे. त्याच्या बाजूलाच मगनलाल चिकीचं शॉपसुद्धा आहे. सो आता आपण ऋत्विकला तिकडे घेऊन जाऊया. त्याला ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये जायचं होतं. सो त्याला तिथे थोडा वेळ एन्जॉय करू दे. तर आता इथे ऋत्विक मस्तपैकी आतमध्ये एन्जॉय करतो आहे आणि इथे बरेच असे आतमध्ये गेल्यानंतर लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी ॲडव्हेंचरस गेम आहेत या पार्कमध्ये. तर 600 रुपीज पर पर्सन याचे चार्जेस आहेत. तर ऋत्विक मस्त आतमध्ये एन्जॉय करतो आहे. तर हा आतला एंट्रन्स डोर आहे. त्यानंतर इथे बाहेर तुम्ही जो एंट्रन्स डोर आहे त्याच्या बाजूलाच इथे चेअर्स ठेवलेल्या आहेत, मसाज चेअर्स. त्यानंतर इकडे जे आहे ते काउंटर आहे जिथे तुम्ही तिकीट्स घेऊ शकता आतमध्ये जाण्यासाठी. हे टॉयचं शॉप आहे इथे बाजूला. त्यानंतर इथे लहान मुलांसाठी मस्त असे गेम आहे. आणि हे इकडे आहे फिश टँक आहे. तिथे मस्त अशा फिश आहेत आतमध्ये. आणि हे जे टँक आहे ते फिश स्पासाठी ठेवलेलं आहे. तर बरेच जण इथे मुलांना आतमध्ये खेळायला ॲक्टिव्हिटी एरियामध्ये सोडून इथे मस्त असं मसाज चेअरवर एन्जॉय करत होते. तर काही जण होते जे मस्तपैकी फिश स्पाचा आनंद घेत होते. तर ओव्हरऑल छान आहे आतमध्ये आणि लहान मुलांसाठी तर खूपच मस्त आहे. 1 तास इथे दिला जातो मुलांना 600 रुपीजमध्ये. आणि इथे डॅशिंग. तर आता ऋत्विकचं मस्त असं एन्जॉय करून झालं आहे आणि आम्ही आता निघणार आहोत. तुंगारली लेकला आलो होतो, पण इकडे पाणी सगळं म्हणजे इथे पाणीच नाही आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी सगळं इथलं आटलंय. त्यामुळे आता आम्ही हे बघा इथे पाणीच नाही आहे बिलकुल. इथेच पाणी नाही इकडे. तर आता आम्ही परत जायला निघालो आहोत टायगर पॉइंटला. कारण की इकडे आम्ही मागे बराचदा आलो होतो. त्यावेळेस इथे छान असं डॅम आहे, तिथे बाजूला लेक पण होतं. तिथे थांबलेलो म्हणून इथे आलेलो. पण आता त्या म्हणतात की सगळं पाणी आटलं आहे, त्यामुळे इथे काहीच नाही आहे पाणी वगैरे. त्या ज्या इथे स्टॉल लावतात त्या ताईंना विचारलं होतं आम्ही. तर आता इथे थांबण्यात काही पॉईंट नाही आहे. त्यामुळे आता आम्ही चाललो आहोत टायगर पॉइंटला. चला तर मग. आता आपण निघालो आहोत टायगर पॉइंटला जायला आणि थोड्या वेळाने आता इथे सनसेट होईलच.
पण त्याआधी आपल्याला जायचं आहे टायगर पॉईंटला. आणि हे आहे लोणावळा लेकचा पॉईंट. पण इथे सध्या खूप उष्णता असल्यामुळे पाणी पूर्ण आटलं आहे इथे लेकमधलं. तर आपण आता जाऊया टायगर पॉईंटला. त्यानंतर तिथलं पण तुम्हाला मी छान असा व्हिडिओ दाखवते, व्ह्यू कसा आहे तो. चला तर मग. तर आता आपण आलो आहोत टायगर पॉईंटला. सनसेट होणार आहे आता. आणि इथे बरेच फूड स्टॉल्स पण आहेत. बरेच फूड स्टॉल आहे तिकडे. आणि आता सनसेट व्हायला आलाय. तर आता आम्ही टायगर पॉईंटला आलो आहोत. तर आता इथे आपण सनसेट बघूया. तर इकडे बरेच मंकी बसले आहेत. तर खायला जर तुम्ही काही घेतलं असाल तर ते सांभाळून चालायचे, नाहीतर ते खेचून घेणार हातातून. तर आता आपण जाऊया पुढे. तिथे मागे खूपच गर्दी होती, कारण की बरेच फूड स्टॉल्स आहेत तिकडे खाण्यासाठी. आता मी थोडं पुढे आलो. तर एवढा छान इथे व्ह्यू आहे, पण इथे कचरा तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये. आता आम्ही फिरून निघालो आहोत. इथे बऱ्यापैकी फोटो क्लिक केले, सेल्फीज काढले, फोटोज घेतले. आणि आता 6:50 झाले आणि पाठीमागचा व्ह्यू एकदा दाखवते तुम्हाला. इथे सनसेट होतोय आणि आज संडे असल्यामुळे बरीच लोक आहेत तिकडे फोटोज वगैरे क्लिक करतात. आता आम्ही निघतोय, लेट होतोय. आता आम्ही निघतो इथून, कारण की लेट झालाय. 7 ऑलमोस्ट वाजत आलं. अजून नाश्ता नाही केला आम्ही. आता आम्ही इथून जाणार नाश्ता करायला. त्यानंतर मग घरी जायचं.
फायनली आता आम्ही आलो आहोत आमच्या घरी जायला. तर आता आम्ही आलो आहोत पुन्हा एकदा आमच्या घरी. पोहोचणारच आहोत आम्ही लवकरच. आणि ॲज युजल ऋत्विक इथे मोबाईल खेळत आहे. जेवायला आलो मटर पनीर आणि रोटी ऑर्डर केले. तर आता आम्ही जेवतो आणि मग थोड्या वेळात तुम्हाला भेटते जेवण झाल्यावर. तर आता आमचं जेवण झालंय आणि आता मी फायनली घरी जात आहोत. तर आजचा दिवस खूप छान गेला आणि आम्ही लोणावळ्याला ॲक्च्युली म्हणजे बऱ्याचदा लोणावळ्याला आम्ही जातो फिरायला, पण आज मोस्टली आम्हाला आमच्या गाडीने तिकडे एक्सप्लोर करण्यासारखं ॲक्च्युली काहीच नाही. लोणावळ्याला आम्ही वर्षातून 2-3 वेळा तर जातोच, पण हिल्सचं एक्सपिरियन्स करायचा होता, म्हणजे तिकडे ड्राईव्ह करून बघायचं होतं विनूला, त्यामुळे आम्ही गेलो होतो स्पेशली. त्यामुळे फार काही फिरलो नाहीये, पण जेवढं काही फिरलं आहे तिकडचं फिरलो आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी व्हिडिओमध्ये. तर लोणावळ्याला जाण्यासाठी बरेच ऑप्शन आहेत. जर तुम्ही मुंबई पुणेवरून जाणार असाल तर ट्रेनने जाऊ शकता आणि ट्रेनने उतरल्यानंतर तिकडे तुम्हाला ऑटो रिक्षाच असतात जे पर डे काहीतरी 1,500 वगैरे चार्जेस घेतात तिथले लोकल जे काही पॉइंट्स आहेत ते फिरवण्यासाठी. आणि आम्ही तर म्हणजे ज्यांचे प्रायव्हेट ज्यांच्या गाड्या आहेत त्या कारने जाऊ शकतात. तर असे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ट्रेनने सुद्धा आहे. ट्रेनने गेल्यानंतर मी जसं सांगितलं तिकडे ऑटोज असतात, तसंही जाऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या पर्सनल व्हेकलने सुद्धा जाऊ शकता. तर बरंच आहे तिकडे एक्सप्लोअर करण्यासारखं. नारायणी धाम आहे जिथे आम्ही नेहमीच जातो. त्यानंतर टायगर पॉइंट आहे तिकडे गेलो होतो. तुंगारली लेक आहे तिथे गेलो होतो, पण आज तिकडे खूप जास्त उन्हाळा असल्यामुळे तिथलं पाणी आटलं होतं, त्यामुळे तिथे काहीच आम्हाला फिरता आलं नाही. आणि असे बरेच पॉइंट्स आहेत. ट्रॅम्पोलिन आहे तिथे ऋत्विकला आज आम्ही घेऊन गेलो. त्याचप्रमाणे बरेच असे वॅक्स म्युझियम सुद्धा आहेत तिकडे फिरण्यासारखे. तर आज सकाळी आम्ही लोणावळ्याला जाताना सर्वात पहिलं खंडाळा लेकला गेलो होतो. त्यानंतर आम्ही राजमाची गार्डन आहे तिकडे गेलो होतो. त्यानंतर आम्ही नारायणी धामला गेलो होतो. त्यानंतर ऋत्विकला घेऊन आम्ही ट्रॅम्पोलिन आहे तिथे पण गेलेलो. मॅप्रो गार्डनला गेलेलो. तर आम्ही बऱ्यापैकी गोष्टी आज ज्या लोणावळ्याला गेल्यानंतर आम्ही नेहमी ज्या एक्सप्लोअर करतो त्या एक्सप्लोअर करण्यापेक्षा ज्या आम्ही नाही बघितल्या आहेत त्या आज एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला आहे. तर त्यामध्ये आम्ही राजमाची गार्डन आहे तिथे गेलो नव्हतो याच्या आधी कधी. त्यानंतर खंडाळा लेक आहे तिथे नव्हतो गेलो आणि मॅप्रो गार्डन मध्ये आम्ही गेलो नव्हतो. तर या 3 गोष्टी आज आम्ही या व्हिडिओ मार्फत कव्हर केल्या आहेत. बाकी जे नारायणी धाम आहे आणि टायगर पॉइंट आहे तिथे आम्ही नेहमीच जात असतो, त्यामुळे आज जे आम्ही बघितलं नव्हतं याआधी, गेलो नव्हतो आम्ही, तिथे जाण्याचा प्रयत्न केला. तर आजचा ब्लॉग एवढाच होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्यांना ट्रेनने जायचं असेल तर अराउंड स्लीपरचे 150-200 चार्जेस आहेत. तर तुम्ही मुंबईवरून जायचं असेल तर ट्रेनने जाऊ शकता लोणावळ्याला आणि तिथून तुम्हाला ऑटोज असतात जाण्यासाठी. ते काहीतरी पॉइंट्स असतात त्याप्रमाणे तिथे चार्ज करतात, जसं की मी आधी पण व्हिडिओमध्ये मगाशी सांगितलं होतं. किंवा तुम्ही तुमची पर्सनल व्हेकल असेल तर ती घेऊन जाऊ शकता. 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर सुद्धा घेऊन जातात बरेच जण, जास्त लांब नाही आहे त्यामुळे. तर आम्ही डोंबिवलीवरून गेलो होतो गाडी घेऊन आमची. तर 2 तासावरती आहे आणि मुंबईपासून पण तुम्ही प्रवास करत असाल तर हार्डली 2.5 तास वगैरे लागत असतील. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा
म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल नवीन व्हिडिओचे. तर बाय अँड गुड नाईट गाईज.